बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार शहापूरमध्ये घडलाय। विनोद सापळे यांना गुरुवारी एक फोन आला। या फोनवरील व्यक्तीने आपण स्टेट बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याचं सांगितलं। जुन्या एटीएम कार्डाऐवजी नवं कार्ड पाहिजे असल्यास जुन्या कार्डावरील मागची पुढची सगळी माहिती द्या असं त्या व्यक्तीने सापळे यांना सांगितलं। नवीन एटीएमसाठी सापळे यांनी सगळी माहिती या व्यक्तीला दिली। मात्र यानंतर काही वेळातच सापळे यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याचं मेसेज त्यांच्या मोबाईलवर येऊ लागले। त्यांच्या खात्यातून थोडे नाही तर तब्बल 98,000 रुपये काढून घेण्यात आले। विशेष म्हणजे विनोद सापळे यांचं कोणतेही पेटीएम किंवा ऑक्सिजन वॉलेट खातं नसताना ते सापळे यांच्या नावाने हे दोन्ही अकाउंट तयार करून हे पैसे काढण्यात आले। सापळे यांनी बहिणीच्या लग्नासाठी 1.5 लाख रुपये जमा केले होते। मात्र नोटबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी सगळे पैसे बँकेत जमा केले। अशिक्षितपणा आणि अज्ञानाचा फायदा घेत सापळे यांच्या खात्यावर डल्ला मारण्यात आला। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। यामुळे आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका असं आवाहन झी मीडिया करत आहे। काल मला फोन आला होता एक नंबरवरनं, स्टेट बँकेतनं बोलतोय म्हणतो, आणि तो बोलतो तुम्हाला एटीएम चालू करायचं असेल तर बोलतो तुमचा एखादा प्रूफ म्हणून एटीएमचा नंबर द्या। पेटीएम अकाउंट त्यांनी केलं, माझा एटीएमचा नंबर घेऊन पाठीमागचा आणि पुढचा नंबर घेऊन त्यांनी पेटीएम अकाउंट केला आणि नंतर मग ते पैसे पूर्ण काढले गेले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।